मन का फेरा करा मन का डारी मन मका है फेरा. माळ हातात घेऊन फिरवता फिरवता अनेक युगे निघून गेली, परंतु मनाचे फेरे मनाची भटंती मात्र संपली नाही. म्हणजे मनातले विकार नाहीसे झाले नाहीत. आता माळ सोडून द्या आणि मनाची माळ फिरवा. म्हणजे मनपूर्वक ईश्वराची भक्ती करा, त्याचे नामस्मरण करा. तन स्थिर स्थिर वचन स्थिर सुरती स्थिर होय कै कबीरा उस पलक कलप पाय होय. ज्याने देह स्थिर मन स्थिर वचन स्थिर ध्यान लक्ष स्थिर असेल तर त्या क्षणाचे काय वर्णन करावे. कबीरदास म्हणतात की ह्या आत्मदर्शन असा एक क्षण असतो, तो अनेक युगामध्ये देखील प्राप्त होऊ शकत नाही. माला फेरी कहा बये हरिदास गाठी ना खोये गुरु चरण चित्त लगाये अमृत जोय. माळ फिरवल्याने काय होणार? अंतकरणाची गाठ सुटली नसेल म्हणजे आमचे आंतरिक विकार नाहीसे झाले नसतील, अडाणीपणा नाहीसा झाला नसेल तर नामस्मरण तपश्चर्या करून आणि तीर्थ हिंडून दगडे आणि धोंडेच मिळतात. सर्वांचा त्याग करून गुरुच्या चरणी लीन व्हा आणि गुरुकडून जे नामस्मरण मिळतं त्याचं चिंतन करा. माळ म्हणून काही उपयोग होणार नाही. वाद विवाद मनको करो नित एक विचार नाम चित्त लाये सब करे सार. कधी वाद विवाद करू नका. सदर मनात एखाद्या चांगला विचार आणा आणि त्याचे चिंतन करा. मनावर नियंत्रण ठेवून मन एकाग्रता करून राम नामाचे नामस्मरण करा. हे चांगल्या कर्माचे फळ आहे. दुसऱ्याचा कधीही चांगला विचार करावा. कारण आपली बायको म्हणतो, पोरं म्हणतो, धन म्हणतो, घर दार काही नाही. दुसऱ्याला मदत करशील तर त्यात देव आहे. तू तीर्थयात्रा करशील आणि दुनियाचं गटुड घरात आणून ठेवशील तर सर्व लोक तुला त्रिकुटावर सोडून देत्याल, म्हणत्याल ही खडे मारून तुझं घे तुला माझं आहे मला. कुठल्या जाती तिथं गेल्या आणि झाली सर्वांची मात. वाद कर जाणे का वहा काम संतो पुरुषत नाही सुमरीन करे राम. कोणी वाद विवाद करील असेल तर समजा तो बिना गुरुचा आहे. कारण ही सर्व गुरु नामस्मरण अंकित काम आहे, अज्ञानाचं ते काम नाही. जे गुरुचं नामस्मरण करतो तोच ह्या जगात सुखी होतो. आणि त्या सुख मिळायला दगडाचा देव तुम्हाला कधी सुखी ठेवू शकत नाही. बिना साच सुमिरन नाही बिना भेदी भक्ती ना सोये पारस परदा रहा कस होय. गुरुचा जप घेतलाय, जप करतच नाही तर परीस जे आहे गोधडीच्या आत ठेवलेला आहे. गोधडीच्या बाहेर काढल्याशिवाय लोखंडाचं सोनं करू शकत नाही. देहाचं सोनं जपाने होईल. जप घेऊन अनेक विषयात रमत असेल तर त्या परिसराचा काही उपयोग नाही होणार. जो कोई सुमरंग अंग को निरसा करे गाठ कहे कबीरा संत जन आए
घाट. कबीरदास म्हणतात, कोणी नामस्मरणाच्या अंगाच्या नियमानुसार दिवस रात्र पठण करतो तोच संत असतो आणि तोच बिकट घाट साध्य करतो, चढून जातो. मुंगी डोंगरावर चढते, हत्तीला चढता येत नाही. मोठेपणा ची उंची कधीच होणार नाही. लीनतेची उंची मोठीपणापेक्षा जास्त आहे. भीक मागून बघावे, धनवानाने मागूच शकत नाही. साधू संत भीक मागतात अहंकार जाण्यासाठी. ही एक कृती आहे. रामकृष्ण हरी.